काय झालं? कशापायी मनाला लावून घेताय उगीचच? काय आज मला तुला काहीतरी सांगायचंय. सांगा की. काय आहे ना, आज मला फार आनंद झालाय. कशाबद्दल? आता प्रताप आपल्याशी भांडला असेल, हम्म. पण तुला खरं सांगतो, तो आता सुधारण्याची गोष्टी करतोय. म्हणूनच मला या गोष्टीचा फार आनंद झालाय बघ. आणि म्हणून मी सुद्धा 5 एकर जमीन विकायचं ठरवून टाकलं आपल्या पोरासाठी. लई चांगली गोष्ट. बरं, औषधाची वेळ झाली ना मग? अरे हो, औषध घ्यायला पाहिजे. चला. हाय अदिती. एवढा पळत का आलास? सॉरी 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 बर, एवढा उशीर का झाला? अगं, मी एका कामामध्ये बिझी होतो आणि ते खूप महत्वाचं होतं अच्छा, काम. मग हो. एवढा उशीर लावायचा का? अगं तसं नाही, काम भरपूर होतं ना. एनिवे, तू मला सांग, तू मला आत्ता का बोलावलंस? अरे हो, आपण एक काम करूया, तिथे बसून बोलूया. हं, चल ना. बोल. अरे, आमच्या कॉलेजमध्ये उद्या एक फंक्शन आहे डान्सचं. बरं मग. अरे विक्रम, आधी ऐकून तर घे पुढे. हं, बोल. मी एका डान्स फंक्शन मध्ये भाग घेतलाय. मग मी काय करू? तुलाही तिथे यायचंय. मला? प्लीज 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 तुला यावं लागेल. अरे यार. प्लीज. ओके. कधी आहे फंक्शन? येत्या 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. हो, ॲक्च्युली त्या दिवशी माझी एक महत्वाची मीटिंग आहे. सो मी नाही आलो तर नाही चालणार का? काय? नाही जमणार तुला? ते काय मला माहित नाही. तुला यावंच लागणार, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. ओके ओके, मी येईन. थँक्स. मग तर झालं. ओके. आपण काहीतरी थंड पिऊया का? हो. एक्सक्यूज मी. घ्या. काय ग, हे दोघे उठलेत? उठलेत की, येतील इतक्यात. काय काम आहे? हा, मी जे काय ठरवलंय त्यांना सांगून टाकतो म्हटलं. जा, बोलव त्यांना. वय. आबा, मी सांगितलेल्या गोष्टीवर काय विचार केला तुम्ही? मी 5 एकर जमीन विकायचं ठरवलंय, पण माझी एक अट आहे. का? जमीन विकल्यानंतर येणारी रक्कम ही तुम्हा दोघांमध्ये निम्मी निम्मी वाटली जाईल. ती सुद्धा परस्पर बँकेत भरली जाईल. चालेल? चालेल. तुला काय वाटतं? आबा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आबा, मग मी उद्याच त्या जमीन घेणाऱ्या माणसाला बोलवून घेतो. चालेल ना? घ्या बोलून. ठीक आहे. काळजी करू नका सा. समजा व्यवस्थित होईल. अजूनपर्यंत कित्येक आले मंत्री आणि कित्येक गेले संत्री, तरी अजून टिकून आहे हा गुंठा मंत्री. तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. काय एकदा काय गुंठा मंत्रीची नजर एखाद्या जमिनीवर पडली ना, की नुसतं बघून सांगू शकतो की ती जमीन किती गुंठा आहे ते. त्यासाठी मोजणाऱ्याला बोलवायची गरज नाही, कळलं? चल ठेवा आता. मला मोजायला शिकवतोय. नमस्कार शेठ. नमस्कार नमस्कार. अरे प्रतापराव, तुम्ही उभे का? बसा की. बसा बसा प्रतापराव, बसा. बोला. साहेब, एका गोष्टीचं कुतूहल माझ्या मनात आहे की तुम्ही माझं नाव कसं काय ओळखलं? अहो काय आहे, एखाद्याचा नुसता चेहरा बघून आम्ही त्याचा 7-12 ओळखतो. 7-12? गुंडली हो.
साहेब तुमच्याकडे येण्याचं कारण असं होतं की आमची 20 एकराची जमीन आहे. त्यातली 5 एकरची जमीन मला विकायची होती. अरे मग घेऊ ना, तुम्हाला विकायची आहे ना, हो. मग आम्ही घेतली म्हणून समजा. हा फक्त ती जमीन ज्यांच्या नावावर आहे म्हणजे आबासाहेब, त्यांची सही मिळेल ना? होय साहेब, मी आबांशी बोललोय. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच मी तुम्हाला भेटायला आलोय. अरे वा अरे वा वा. तुम्ही म्हणजे अगदी तयारी निशा आलाय म्हणा की. हा? अरे पामे, आपली उद्याची काय अपॉइंटमेंट आहे का बघ जरा. साहेब उद्या धनंजय रावांच्या 25 एकर जमिनीची खरेदी करायची आहे. बरोबर, परवा दुपारपर्यंत तुम्हाला काही अपॉइंटमेंट नाही आहे. ठीक आहे. मग परवाची वेळ निश्चित करून टाकू. चालेल. सकाळी 10 वाजता साठेकत करू. तुम्हाला टोकन अमाऊंट देऊन टाकू आम्ही, आणि उरलेली रक्कम तर सवडीने देऊ. चालेल ना? हा, अगदी तुम्ही म्हणाल तसं. क्या बात. बरं, येऊ का मी? हा, राहू दे राहू दे. बाबा. अरे पोरा, बाबा, आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. काय काळजी नको करू शिवराज. या रांगणे परिवारच्या पाठीशी समस्त शिवरापूर आहे. विजय तुमचाच होणार. हो बाबा. काय दादा, झाली की नाही मग निवडणुकीची तयारी? हो झाली ना. तू जायचंय ना? अगं पण दादाच्या प्रचाराचा शेवटचा दिवस नाही का? मग मीही प्रचाराला जाणार. काय आदितीबाई, प्रचार करायला जमेल का? म्हणजे काय बाबा, प्रश्नच नाही. आणि मीही शिकलेली आहे बरं का. सो यावेळी मी बघा कसा प्रचार करते. आणि बाबा, माझी बहीण प्रचारामध्ये आली आहे म्हटल्यानंतर मला जिंकण्यापासून थांबवणार कोण? काय ग? म्हणजे काय? प्रतापराव जरा बाहेर या. काय आबा? आमच्या कानावर आलं की तुम्ही 4 चाकी गाडी घेताय म्हणे. हो आबा, मी इंडिगोवर घेतोय. काय किंमत काय गाडीची? असेल 25 लाख रुपये. पहिल्यांदा तुम्ही धंद्याच्या गोष्टी करत होता, आता हे गाडीचं खूळ कुठून भरलंय तुमच्या डोक्यात? काय करायची काय आपल्याला गाडी? तुमचं बरोबर आहे आबा, पण धंद्यासाठी गाडीची गरज लागते. अहो ते आम्हालाही कळतंय, पण स्वस्तातली गाडी घ्या ना. एवढी महागडी गाडी घ्यायचं काय कारण आहे? आता कुठली गाडी घ्यायची कुठली नाही हे तुम्ही मला सांगू नका. ती धंद्याची माझी स्ट्रॅटेजी आहे. समजून सांगा यांना, काय माझं डोकं काम करणं असं झालंय. पण नेमकं काय चाललंय हे तर कळेल का मला? हे प्रतापराव महागडी गाडी घ्यायला निघाले आहे, तेही 25 लाखाची. आबा, तो त्याच्या पैशाने गाडी घेतोय ना, मग घेऊ द्या ना. त्यात आपल्याला बोलायचं काय कारण नाही. आणि हो, इथून पुढे याच्या बाबतीत मला काय सांगत जाऊ नका. ए विक्रम, तुला माझ्या भानगडीत लक्ष घालायची काही गरज नाही. हा, सांगून ठेवतो. ओ लगेच हमरी तुमरीवर येऊ नका. या गाडीच्या बाबतीत तुम्ही आमचं ऐकणार नाही तसं दिसतंय. गाडी घ्या, पण धंद्यात पण तेवढंच लक्ष घाला, तेवढी काळजी घ्या. तेवढी अक्कल आहे मला, चांगलं कळतं. अरे बायको आहे घरात? तूने मारी एंट्री यारे, दिल में बजी घंटी यारे, टन 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 टन. तूने मारी एंट्री. अरे इसने मारी एंट्री यारे, मुझको हुई उलटी यारे, टन 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 टन. ह्याच्या आईचं टन 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 टन. आईच्या गावात. हरीश शेठ आहेत का? कोण आहे? मी आहे. येऊ का? आत येऊ का? या. कशी आहे आता तब्येत? कोणाची? तुमची. माझी ना. अय्या मालक, तुम्ही या ना, बसा ना. नाही, तब्येतीची चौकशी करायला बरं हवी. बरं बरं. सिरियस? हो, खूप सिरियस आहे तो हे. खूप सिरियस. का? बघा ना, ह्यांचं औषध खाऊन खाऊन पोट कसं फुगलंय ते. अरे बापरे. हं? पोट फुगलंय ना हो. माझं. अहो सकाळीच पोलीस आले होते. काय? हो. तुम्ही काही सांगितलं तर नाही ना त्यांना? अजून काही नाही सांगितलं. उलटा नाही थांबला तर सांगेन म्हणतोय. हे घ्या, जरा जास्तच होते. तुम्ही जरा आणखी चांगले उपचार करा त्यांच्यावर. हा, येतो मी.
हे आणखी घ्या पण उपचार व्यवस्थित करा हा येतो मी ते तरी कशाला ठेवता हे पण घ्या येऊ मी येत आहेत उद्या या हो. परत तब्येत विचारायला हा हा येतो या तुझ्या आईचं खुळ गेलं अरे हे बघ 400 रुपये ठेव डब्यात ठेव हो की हा डब्यात ठेव म्हटलं हा काय या आईले मित्रांनो अरे गावच्या यात्रेची तयारी झाली आहे आणि आबांनी तर लावणीवाली सुद्धा फायनल केली आहे बोल आता भाऊ आता कुठली लावणीवाली कुठली हा ओळखा बरं नाही अरे रेखा विरडिका काट्यावर काट्या फेम वाली प्रताप भाऊ आता फुल टू धमाल होणार आहे प्रताप भाऊ आपण तर फुल टॉस धमाल करणार आहे एकदम राडाच म्हण की हा. हा? आता फक्त काट्यावर काट्या येण्याची वाट बघायची हा? वा 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 प्रतापराव काय सुंदर जमीन आहे ही सगळी जमीन आम्हाला हवी आहे ती कुणाची आहे जरा फाइंड आउट करा ही जमीन ना अहो आमच्या गावातल्या संपतराव बनकरांची ही जमीन आहे मग त्यांना म्हणाव जे काय म्हणाल ते पैसे आम्ही द्यायला आम्ही तयार आहे पण ती जमीन आमच्या नावावर करून द्या म्हणा होईल सर हे काय विचारायचं कशाला हे आलेच संपतांना नमस्कार 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 या साहेबांना तुमची जमीन फार खूप आवडली आवडली आम्हाला तुमची जमीन बरं का ही जमीन तुम्ही आमच्या नावावर करून द्या तुम्ही लागेल म्हणाल ते पैसे द्यायला आम्ही तयार आहे नाही नाही समधी जमीन मी देणार नाही फक्त 2 एकर जमीन त्याची माझ्या डोक्यात आहे अण्णा जरा व्यवस्थित विचार करा साहेबांना तिथे मोठा प्रोजेक्ट टाकायचा आहे नाही नाही 2 एकराच्या पुढे नाही हं. माझ्या नाही जमणार अहो, पण- माझी जमीन नाही तुम्ही म्हणाल तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार पैसा आहे. नको फक्त 2 एकर जमीन देईन ठीक आहे 2 तर 2 मग आम्ही पुढे बघू काय करायचं येतो उद्या. बरं बरं या काय प्रतापराव अहो 2 तर 2 आधी सही तर घेऊ मग पाहू काय साहेबांचा विचार काही भलताच दिसतो वाटतं 2 एकर तर 2 एकर आबा आबा जेवण झालं होय झालं की तुला काय यायला उशीर झालाय आबा एक आनंदाची बातमी काय आनंदाची बातमी सांग आबा मला माफ करा बर केलं माफ सांग पटकन सांग काय आबा बँकेनं माझं कर्ज मंजूर केलंय आणि उद्याच मी आपलं एक मोकळं माळ आहे ना त्या जागेवर फळ प्रक्रियेचा व्यवसाय सुरू करणार आहे मला आशीर्वाद द्या मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली कारण तुम्हाला मला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता किती कर्ज काढलंयस 50 लाख रुपये अरे कर्ज कशाला काढला तुझ्या नावावर होते की पैसे नाही आबा मला त्या पैशात काही आनंद नाही मला सगळ्या गोष्टींना सो कष्टाने मिळवायच्या आणि आबा तुम्ही काळजी करू नका आपली गेलेली 5 एकर जमीन सुद्धा मी लवकरात लवकर मिळवेन चांगला मोठा हो नाव कमाव हा? चला खूप उशीर झालाय जेव की पहिले जेवायला द्यायला चल बाळा होय आबा आलोच मी ये.